बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी विश्व नौकार महामंत्र दिवस साजरा केला जाणार असून निप्पाणी व ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी या शांती यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन सकल जैन समाजातर्फे करण्यात आले। नौकार मंत्र हा जैन धर्मातील पवित्र व मंगलम मंत्र आहे। या मंत्राचा जाप करत संपूर्ण विश्वामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वधर्मीय सामूहिक जाप करण्याचे आयोजन करण्यात आले असून यामुळे सर्वत्र शांती व सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे। हा कार्यक्रम विश्वभरातील 112 देशांमध्ये एकाच वेळी संपन्न होणार असून आपणही या कार्यक्रमात सहकुटुंब येऊन शांती यज्ञात सहभागी होण्याचे आवाहन केले। हा कार्यक्रम बुधवार दिनांक 9 एप्रिल रोजी गांधी चौक व्यंकटेश्वर मंदिर येथे सकाळी 7 वाजता चालू होणार आहे। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। नौकार महामंत्र हा एक युनिव्हर्सल मंत्र आहे। हा मंत्र फक्त एकच धर्माचा नसून एकच धर्मासाठी नसून तो सर्वांसाठी आहे आणि तो कसा आहे हे मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे थोडक्यात। यासाठी पहिला नौकार मंत्राचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे, पण त्याचा अर्थ इतका मोठा की त्याला 10 दिवस सुद्धा पुरणार नाही, पण मी एकदम संक्षिप्तरित्या तुम्हाला सांगू इच्छितो। नमो म्हणजे नमन करतो, नमस्कार करतो। मग अरिहंत म्हणजे ज्या महान पुरुषांनी कर्मरूपी शत्रूचा नाश केला आहे ते अरिहंत। सिद्ध ज्या महान पुरुषांनी कर्माचा नाश करून शुद्ध स्वरूप प्राप्त केले आहे ते सिद्ध। आचार्य ज्या महान पुरुषांनी जे मुख्य अधिपती आहे सर्व साधूंच्या ग्रुपचे अशा महाज्ञानी व्यक्तींनी पंचेंद्रियावर विजय प्राप्त केलेले आहे असे महापुरुष। उपाध्याय असे महापुरुष ज्यांनी स्वतः खूप ज्ञान अर्जित केलेले आहे, धार्मिक क्रियांचा अभ्यास केलेला आहे आणि ते सर्वांना तसे शिकवतात ते उपाध्याय। आणि साधू म्हणजे जे महापुरुष जे मोक्ष मार्गासाठी सर्व महाव्रतांचे पालन करतात, संयम ठेवतात, मन निर्मळ ठेवतात आणि पवित्र ठेवतात ते सर्व साधू। अशा या सर्व 5 जणांना येसो पंच नमोकारो या सर्वांना मी नमस्कार करतो। त्यामुळे सर्वांचे मंगल होते, उत्कृष्ट होते, मंगलमय वातावरण तयार होते। तर असा या महामंत्राचा एक संक्षिप्त अर्थ आहे। तर आता मला सांगा, कोणाच्या धर्मामध्ये सर्वजण नाही आहे? तर प्रत्येक धर्मामध्ये असे आर्यंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू हे प्रत्येक धर्मामध्ये आहेत। तर आपण या महामंत्रामध्ये कुणाचंच नाव न घेता सर्व धर्माच्या सर्व साधू लोकांना, सर्व आर्यंत लोकांना, सर्व सिद्ध लोकांना आपण नमस्कार करतोय आणि म्हणूनच हा युनिव्हर्सल महामंत्र आहे। याचं कारणच हे आहे की हे फक्त एका जैन धर्मासाठी फक्त नाही आहे, तर सर्व धर्मांना हे सगळे युनिव्हर्सल महामंत्र लागू होतोय। तर या धर्माचा या मंत्राचा जाप केल्याने या सर्व महान आत्म्यांचे आपण गुण प्राप्त करतो आणि ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मुळे आपल्याला ते मिळतंय। तर सगळ्यांचं त्यामुळे कल्याण होतंय। सर्व जाती धर्माच्या लोकांना याचा फायदा झाला तर सर्वांचं कर्मांचा नाश होऊन सर्वजण चांगल्या मार्गाला लागतील आणि त्यामुळं विश्वात शांती तयार होईल। फक्त एकच जैन धर्माच्या लोकांनी हे केलं म्हणजे शांती होणार आहे असं नाही, तर सर्वांनी हे केलं पाहिजे आणि सर्वांचं कल्याण झाले पाहिजे। या सद्भावनेनं आम्ही सर्वांनी हा शांतीचा महायज्ञ प्रारंभ केलेला आहे की ज्यामुळे येणाऱ्या बिकट काळामध्ये त्याचा सर्वांना लाभ होईल आणि समस्त जैन संघ निप्पाणी सर्वांना त्यामुळे आवाहन करतो की सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहकुटुंब सहपरिवार येऊन या चॅन्टिंगचा, या मंत्रजपचा फायदा घ्यावा। आणि 9 तारखेला हा जो उपक्रम आपण केलेला आहे व्यंकटेश मंदिरमध्ये सकाळी बरोबर 7 वाजता, तर सगळ्यांनी येऊन त्याचा लाभ घ्यावा आणि विश्वशांतीसाठी सर्वांनी प्रयत्न करावा ही मी सर्वांना विनंती करतो। नौकार महामंत्राचे महत्त्व आमच्या देशाचे विकासरत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले असून त्यांच्या संकल्पनेतूनच हा महामंत्र केला जाणार असून समस्त जाती धर्मातील लोकांनी या कार्यक्रमास येऊन विश्वशांतीसाठी जप करण्याचे आवाहन निप्पाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ सोनल कोठाडिया यांनी केले। जिओ और जीने दो या तत्वावर चालणारा आपला जैन समाज दिगंबर असू दे नाही तर श्वेतांबर असू दे या दोन्ही समाजांना मिळून एक निर्णय घेतलेला आहे, पण त्याला पूर्व पार्श्वभूमी आपल्या पंतप्रधानांची आहे
त्यांनी विश्वशांतीसाठी जे 9 तारखेला 112 देशांमध्ये नौकार मंत्राचा महाजाप सामुदायिकरित्या करण्यासाठीचं, कारण सामूहिक केलेल्या जापाचं जे महत्त्व आहे त्या महत्त्व ओळखून माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे अनाउन्समेंट केलेली आहे आणि त्याचं अनुकरण करण्यासाठी आमच्या जैन समाजानं प्रतिबद्धता राहून आम्ही दोन्ही समाजानं निर्णय घेतलेला आहे की 9 तारखेला जरी दोन्ही समाज एकत्र असले तरी सगळ्या गावानं, सगळ्या आजूबाजूच्या परिसरानं, निपाणी भागातल्या लोकांनी इथं येऊन उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, जेणेकरून कुठल्याही मंत्राचं सामर्थ्य, त्याचं जे बळ आहे ते सगळ्यांना मिळावं. आणि तो जो मंत्र आहे, कुठलाही मंत्र ज्या कुणाचं वाईट करणारा तर नक्कीच नसतो. हिंदू संस्कृतीमध्ये ओम हा बीज मंत्र आहे आणि तसा तो बीज मंत्र घेऊन जो आमचा नौकार मंत्र आहे, म्हणजे हिंदू संस्कृतीचा बीज मंत्र असलेल्या सुरुवात घेऊन आमचा नौकार मंत्र आहे. म्हणजे तो कुठल्या एका धर्माशी निगडीत नाही हे तर साहिलभाई मी तुम्हाला आता सांगितलंच. त्याप्रमाणे नौकार मंत्राचं महात्म्यही सांगितलं. 112 देशांची जी सामूहिक पॉवर लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रमाणे जशी मिळणार आहे, तर त्याचा मूळ मुद्दा आहे की विश्वशांती. आणि विश्वामध्ये शांती कशासाठी पाहिजे, कारण आता जे युद्धाचं वातावरण सगळीकडे आहे, हा जरी उद्देश असला तरी त्याला पर्सनल बेसिसवर सुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणात त्याचा फायदा होणार आहे. आणि तो शेवटी माणसाचा स्वभाव आहे की तो ईश्वरावर निर्भरित असतो, आशेवर निर्भरित असतो आणि त्याच्यासाठी हा मंत्र जाप तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आणि त्यासाठी आपला फायदा हा तर आपण प्रत्येक मनुष्य संसारात राहतो म्हणून पाहणारच. आणि त्या दृष्टिकोनातनं सामूहिक जापाचा जो काही आयोजन केलेला आहे त्या आयोजनामध्ये ही पॉझिटिव्ह एनर्जीचा, या मंत्र जापाच्यामुळे होणाऱ्या फायद्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा याचं आवाहन तर सगळ्यांनी केलेलंच आहे. पण त्याच्याबरोबर आणखीन एक महत्त्वाचं सांगावं असं वाटतं की आतापर्यंत ह्या ज्या कुठल्या जापाचं महत्त्व जे आपल्या पंतप्रधानांनी लक्षात घेऊन हे आयोजन केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. आणि त्यासाठी सगळ्यांनी हा विचार करून जास्तीत जास्त संख्येने यावं, हा एवढं सांगून आमच्या दोन्ही समाजातर्फे आम्ही संपूर्ण निपाणी परिसराला आमंत्रित करतो. आणि 112 देशांची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती एनर्जी या मंत्रांच्या जापामुळं आपल्या जीवनात अभिवृद्ध होऊन सगळ्यांचं चांगलं होण्याच्या दृष्टिकोनातनं सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा एवढी विनंती करून थांबते. श्री महावीर प्रभू रिअल्टी LLP बोर्डावत कर्नावत शहा ग्रुप सादर करीत आहे. निपाणी येथे 2 BHK आणि 3 BHK लक्झरी रो हाऊस, तेही अगदी माफक दरात. आनंदी कुटुंब, सुबक घर आणि सुखद भविष्य याचा मिलाप आता याच प्रकल्पातून अनुभवायला मिळणार. अरिहंत पार्क प्रकल्पाची चोखंदळ ग्राहकांसाठी खास वैशिष्ट्ये, सुसज्ज व्यवस्था म्हणजेच दर्जेदार बांधकाम, प्रशस्त रस्ते, नियमित पाणी पुरवठा व वीज व्यवस्था तसेच सुरक्षित परिसर. अक्कोळ रोडवर सोमनाथ मंदिरजवळ बसवेश्वर पोलीस स्टेशन समोर आता सर्व सोयी सुविधांनी युक्त प्रशस्त पार्किंग तसेच सुंदर लँडस्केपिंग आणि शांत व निसर्गरम्य वातावरण असल्याने सर्व निपाणीकरांची पावले आता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अरिहंत पार्ककडे वळत आहेत. संपर्क 83 29 85 46 70, 98 86 92 17 34, 93 59 46 60 64 आणि 74 98 71 85 94.